कामगार वर्ग बुरुज शेठ या आपण व्यासपीठावर राजेश शेठ काथारा तुमच्या आतुरतेने वाट पाहतात. प्रणय इलेव्हन सहारा शिवकर लगेचच निर्णय अमाल. चला आई गावदेवी बुरदुल क्रिकेट संघ सुधीर पाटील बघा बुरदुलची सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. प्रणय इलेव्हन सहारा शिवकर शतरक्षक रचना त्वरित करून घ्यावी. समालोचन करण्यासाठी आम्ही वळणार आहोत. आमचे समालोचक मित्र पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि एक नामांकित क्रिकेट समालोचक योगेश मडवी मॅन फ्रॉम सिद्धी करवले. दुसऱ्या सत्रासाठी रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी. प्रदीप पाटील आमचे कमिटी मेंबर्स रवी पाटील यांना पाहतो. सुरेश पाटील शुभाबाईलाचे मालक शिवा बैलाचे मालक बलिराम दादा काथारा. चला खेळ स्टार्ट असेल. पंच रेडी राहायचे आहे. स्ट्रायकर पंच पाहतो धोनी सर शिरडोन. बुरुज शेठ स्टेजशी संपर्क साधायचे आहे. चला खेळ स्टार्ट. वलूया योगेश मडवी मॅन फ्रॉम सिद्धी करवले यांच्याकडे. हॅलो चेक. हॅलो चेक. थँक्यू सो मच महागुरु. सका हसरी असावी शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर दिसावी. मुखी असावे जगदंबेचे नाव मग सोपं होईल तुमचे सर्व काम. शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. हॅव अ नाईस डे. जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त लढत आणि आपण स्पर्धा पाहतो. खरं तर आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेबाई आयोजित आमचे राजेशदादा काथारा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचं शानदार पर्व आणि आज या स्पर्धेतला दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना आपण पाहतोय. आई गावदेवी बुरदुल विरुद्ध प्रणय इलेव्हन सहारा शिवकर यांच्यामध्ये लढत पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले शिवकर टीमच्या कॅप्टन आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते म्हणजे बुरदुल संघाला. बुरदुल संघाची ताकद व सलामी जोडी महेश पाटील आणि अजय बॉम्बे हे दोन्ही विस्फोटक काढू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बघा नियम आहे या स्पर्धेमध्ये 10 सेकंदामध्येच तुम्हाला जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर त्याचा टायमिंग असेल फक्त 10 मिनिटं. हे दोन्ही संघ 10 सेकंद 10 सेकंदाच्या आतच तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे आणि टाइम संपला तर मग रिव्ह्यू मिळणार नाही. ह्या गोष्टीची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट आणि प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट आता पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 शानदार पर्व दुसरा दिवस या ठिकाणी सुरू होत आहे. आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेत उत्कृष्ट स्कोर आमचे सुजित आगलावे. सलामीवीर ॲज ओपनर महेश पाटील. बुरदुल संघाची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि गोलंदाज मयूर घरत. गेम स्टार्ट. पहिला चेंडू अगदी वेगवान होता. पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. एकूण स्कोर जर तुम्ही पाहिला पहिली धाव एक डॉट बॉल आलाय. पहिला बॉल बती ते गोलंदाजी करताना मयूर घरत. पहिला दिवस काल दमदार क्रिकेट आपण पाहिलं आणि काल सुधीर आम्हाला माहिती देतात की रियांश 11 अमन ब्रिगेड वलप हा संघ सुपर 10 मध्ये दाखल झाला. त्याचबरोबर दादा सरकार जीकेसी दोंदरे संघ हे दोन संघ काल सुपर 10 मध्ये दाखल झालेत. खरी स्पर्धा तुम्ही पाहताच एक नामांकित स्पर्धा आहे. इथे आमदार चषक पर्व 16वे. या स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर अष्टविनायक ढाबाचे मालक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाश शेठ काथारा यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. काल एक अर्धशतक आपण पाहिलं वल्लभ संघाचा बंटी काडेकर ज्यांना 14 चेंडूमध्ये 50 धावा बनवल्या. हे ग्राउंड जर तुम्ही पाहताय ना ते खेळपट्टी बघा किती सुंदर आहे. ग्राउंड सुंदर आहे. अगदी डोंगराच्या कुशीमध्ये बसलेलं हे सुंदर ग्राउंड आणि त्यावरती फलंदाजाची दादागिरी काल पाहिली. आज मात्र पुन्हा एकदा सर्व टीम एकूण जवळजवळ 8 संघ या ठिकाणी उपस्थित जातील. त्याच्यातनं पहिलीच मॅच
वेगवान बॉल लेगस्टम्पच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केला व बंद दाबा वाढते. टीमची टोटल सध्या 10 धावसंख्या होती. महेश पाटीलनं दोन धाबा आल्या पहिल्या 2 चेंडूमध्ये. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर महेशने एक विकेट खरं तर एक धाव घेतली. त्यानंतर आता वाईट आला. शायकेनपती बॅट्समन तुम्ही अजय बॉम्बेला पाहतायत. चांगला बॉल यावेळेस मात्र पडल्यानंतर डीप राहिलाय. फलंदाजाला बीट केलाय. डॉट बॉलची समाप्ती सकाळचं सत्र आहे. काल देखील अनेक साऱ्या स्पर्धा आपण पाहिल्या. अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा सध्या सुरू आहेत. क्रिकेटचा ओघ सध्या सुरू झालाय आणि आज आपण पाहतोय गौरी स्पोर्ट्स नेवाई राजेश दादा कातारा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा दरवर्षी पाहायला मिळते आणि आज स्पर्धेचा दुसरा दिवस. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. पुन्हा एकदा मयूर घरत. खोलवा टप्प्याचा चेंडू. कदाचित यॉर्कर चेंडूचा वापर तिथे केलाय. डॉट बॉलची समाप्ती. पहिलं षटक बघा काय सुंदर चाललंय. मयूर घरतचं कौतुक केलं पाहिजे कारण एकीकडे टीम बुर्दुळचे दोन्ही विस्फोटक खेळाडू ज्या मैदानाच्या आतमध्ये अंकुश बॉम्बे चा बंधू खरं तर ज्या अंकुश बॉम्बेला आपण नेहमी क्रिकेटमध्ये पाहिलं, आज अजय बॉम्बे पाहतोय. अनेक वेळा अनेक ठिकाणी मोठमोठ्या इनिंग त्याच्या बॅटमधून पाहिल्यात. तोच अजय बॉम्बे आता स्ट्रायकरवरती आहे. 2 चेंडू आतापर्यंत खेळलाय. एकही धाव त्याला करता आली नाहीये. लेंथ बघा किती सुंदर आहे परंतु बॉल पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर गेला. पंचांच्या दिशेने बळतात. अतिरिक्त धाव पुन्हा वाढते. या षटकामध्ये 2 आतापर्यंत वाईट च्या धाबा आल्यात. अतिरिक्त रन्स आल्यात. एकूण धाबा संख्या 3. बॉल फेकले गेले त्या ओव्हरमध्ये जवळजवळ 4 चेंडू. त्याच्यातनं 2 चेंडू आता स्क्वेअर आल्यात. फक्त धाबा झाल्यात ते 3-4 बॉलमध्ये. चांगली गोलंदाजी. लेन थोडीशी खराब आहे परंतु पहिले 2 चेंडू त्यांना स्क्वेअर फेकलेत परंतु आता तर स्क्रीनवरती दाखवले जात आहेत अष्टविनायक धाब्याचे ऑनर आकाशदादा कातारा. एक दिलखुलास व्यक्तिमत्व आणि खरं तर स्पर्धेचे आयोजक आहेत एवन जोडी. राजेशभाई कातारा आणि आकाशदादा कातारा ही एवन जोडी आहे. या स्पर्धेला खरं तर भरपूर मेहनत घेत आहेत सर्व आमचे गौरी स्पोर्टचे टीम. सर्वांची खूप मेहनत आहे. एक मोठी संकल्पना घेऊन कारण या स्पर्धेमध्ये जवळजवळ 6 रेफ्रिजरेटर तुम्ही पाहताय, फ्रीज पाहतायत. खरं तर ही देखील एक मोठी संकल्पना घेऊन ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी काही ना काही नाविन्य असतं. राजेशदादा कातारा यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षी ही स्पर्धा सेम डेटमध्ये असते. 16वे वर्ष असं म्हटलं जातं की 16वे वर्ष हे धोक्याचं आहे परंतु क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये गेली 16 वर्ष ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. चांगला बॉल पडल्यानंतर डीप राहिलाय मात्र इकडे अजय बॉम्बे मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात आहे. कौतुक करेल मी मयूर घरतचं कारण आतापर्यंत त्यानं जी चेंडूपैकी केली आहे अगदी चांगली आहे. फक्त बॅटनं 1 धाव आली, अतिरिक्त 2 धावा आल्या आणि जवळजवळ 4 चेंडू त्यानं डॉट फेकले आहेत. लेन चांगली आहे, लाईन चांगली आहे, टप्पा नियंत्रित आहे आणि पॉवर प्लेमध्ये जर ह्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर एक चांगलं आणि यशस्वी षटक हे नक्की पाहायला मिळते. आणि मयूर घरतनं आतापर्यंत तेच केलंय. 5 चेंडू 3 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना अंतिम बॉल. चांगला बॉल पडल्यानंतर मात्र यावेळेस लेगस्टम्पच्या वरनं जातोय. डॉट बॉलची समाप्ती. या ओव्हरमध्ये जवळजवळ 5 चेंडू डॉट आले. बॅटनं 1 धाव आली, अतिरिक्त 2 धावा आल्या आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. बॅटिंग करताना गावदेवी
बुर्दुळ संघाची धाबसंख्या बिनगडी बाद 3 धाबा. मागे तुम्ही टीम मीटिंग नाही करू शकत कारण तुमच्याकडे फक्त 20 मिनिटांचा टायमिंग आहे आणि त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं जवळजवळ 5 मिनिटं आता ऑलरेडी संपली आहेत आणि 15 मिनिटं आता तुमच्याकडे बाकी आहेत. त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला येणारी 3 षटकं कंप्लीट करावे लागतील. युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक मला जॉईन झालेत. क्लॅरिटी क्वालिटी आई एकविरा इव्हेंट संदेश शेळके आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम सध्या कार्यरत आहे या आमदार चषकाला खरं तर यशस्वी करण्यासाठी. आणि डीजे नितीन दुंद्रे क्या बात आहे. डीजे प्रेम आमच्यासोबत जॉईंड आहेत. सुधीर आगलावे आमचे कुलवाडी जे प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये स्वतःचं होम ग्राउंड म्हटलं तरी भावगड ठरणार नाही आहे आणि स्वतःची स्पर्धा आहे त्यामुळे त्यांच्यावरती फार मोठी जिम्मेदारी असते. जिम्मेदारी पार करत असताना त्यांचं देखील स्वागत करूया आणि जाऊया दुसऱ्या षटकामध्ये जिथे गोलंदाज तयार झाला आहे वासुदेव आंग्रे. प्रणय 11 सहारा शेवकर गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती वासुदेव आंग्रे. बॅटची एज स्टॉपेज लागला पाठीमागे खराब क्षेत्ररक्षण 2 फिल्डरच्या मधनं बॉल चाललाय लॉंग स्टॉपला धन 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 करत सीमारेखा बाहेर चौकार. बरोबर टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर 7 या धावसंख्येवरती पहिला बॉलवरती वासुदेव आंग्रेच्या चौकार आलाय. नशिबानं का होईना परंतु चौकार आलाय टीम बुर्दुळसाठी. पुन्हा एकदा मोठा फरार ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑन मध्ये वेगानं 2 धाबा कंप्लीट केल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. ज्या महेश पाटीलला आक्रमक खेळासाठी जाणला जातोय आणि आम्ही नेहमी सांगतो की महेश पाटील म्हटलं की बुर्दुळ संघाची रन मशीन वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलनं नेहमी फटकेबाजी राहिली परंतु आता तो थोडा शांत आहे. कारण या मॅच मध्ये त्याला माहिती आहे की 5 षटकामध्ये कमीत कमी 65-60 धाबीचं टार्गेट सेट करायचं आहे आणि त्यामुळे सुरुवातीला थोडासा शांत क्रिकेट. चांगला बॉल पडल्यानंतर मात्र इथे डॉट बॉलची समाप्ती. वासुदेव आंग्रेचं षटक तुम्ही पाहता. पहिला बॉलवरती नशिबानं चौकार आला. खरं तर नशिबानं साथ दिली बुर्दुळ संघासाठी आणि तो चौकार मिळाला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 2 धाबा आणि आता डॉट चेंडू आलाय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. 3 खेळाडू बाउंड्रीवरती ऑफ साईडला लॉंग ऑफ मध्ये 1 ऑन साईडला लॉंग ऑन आणि मिड विकेट हे 3 फिल्डर फक्त बाउंड्रीवरती आहेत. फटका चांगला आहे मिड विकेटच्या डोक्यावरनं फ्लाय झालाय बॉल सीमारेषा बाहेर. आजच्या दिवसातील पहिला ब्रँडेड षटकार महेश पाटीलच्या बॅटमधून. सत्र साईबाबांचं संगीत गुरुवारचा दिवस. साईबाबा कहते कि मत सोचितना तेरा सपना क्यों पूरा नहीं होता. तर वीटभट्टी कामगार बुरुस जर आपण इथे आलेला असाल तर लगेचच व्यासपीठावर येऊन संपर्क साधायचे आहे. 15 रन विदाउट लॉस महेश पाटीलच्या बॅटमधून चौकार षटकार आपण पाहिले. ज्या पहिल्या ओव्हरमध्ये महेश पाटील शांत होता. बुर्दुळ संघाची रन मशीन वीरेंद्र सेहवाग म्हणून त्याला म्हटलं जाते. त्याच पद्धतीनं प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याची आक्रमकता आणि त्याची शैली आपण पाहिली आहे. खोलबा टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न पाठीमागे एक धाव पूर्ण केली. संघाच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर 16 धाबा. जगातले अनेक खेळाडू तुम्ही पाहिलेत परंतु जेव्हा वीरेंद्र सेहवाग बॅटिंग करायचा संदेश तेव्हा इम्प्रेसिव्ह खेळ आपण आणि त्याची बॅटिंग पाहण्यासाठी प्रत्येक जण आतुरतेने असायचे. कारण वीरेंद्र सेहवाग विस्फोटक खेळाडू होता. नक्कीच त्याबद्दल आपण चर्चा करू परंतु इकडे स्क्रीनवरती बघा आमचे खरं तर बघासूर महागुरु इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे रॉकस्टार सर्जा. त्यानंतर या स्पर्धेचे आयोजक गौरी स्पोर्ट नेवाई राजदादा कातारा सर्वांचं स्वागत आहे. अगदी चांगली स्पर्धा. यावेळीचा बॉल इनसाइड आउट बॉलला फेकून दिलाय एक्स्ट्रा कबच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग झाली आहे.
संदीप पाटीलकडनं आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल आता आपण पाहिली 18 धाबा, 18 रन विदाउट लॉस. या षटकामध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त धाबा आल्या. आम्हाला स्कोर सांगतात 15 धाबा, पहिल्या ओव्हरमध्ये 3 धाबा. अशा प्रकारे 2 षटकामध्ये 18 धाबा. पॉवर प्लेचं षटक समाप्त झाले आहेत आणि 2 षटकामध्ये गावदेवी बुर्दू संघानं केल्यात त्या 9.00च्या सरासरीनं फक्त 18 धाबा. यानंतरची लढत असेल मिहिरा स्पोर्ट्स मोराबे विपक्षय वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघ. तुमच्यासाठी हा आमचा शेवटचा अंतिम पुकार असेल. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. आमच्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेची जी नियमावली आहे, वर्तमान लढत अर्थात पहिलं सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे. नक्कीच. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. डीजे नितीन आपलं स्वागत आहे. मंत्रमुग्ध संगीत गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांना क्रिकेट विथ म्युझिक, बरेच सारे प्रेक्षक आहेत क्रिकेट पाहण्यापेक्षा म्युझिक आनंद घेण्याचा प्रयत्न करतात आणि नक्कीच त्यांच्यासाठी अनेक संगीत डीजे नितीनच्या माध्यमातून येत आहेत. स्वागत आहे. पंचांच्या भूमिकेत आज तुम्ही पाहतायत मेन पंच संतोष चौधरी धोनी सर, त्यानंतर सुनील तांदे सर मॅन फ्रॉम बेलोली आणि त्यानंतर आमच्या सत्यमान काकडे सर. आदई क्या बात आहे. 3 प्रोफेशनल पंच. यावेळीचा बॉल पाठीमागे पुन्हा एकदा चूक झाली आहे. आज टीम शिवकर कडनं चुका होत आहेत. बॉल इथे पंचांनी वाईट घोषित केला आहे. आव्हान ते दबाव वाढतील. आज नशिबानं साथ दिली आहे. पुन्हा एकदा बुर्दू संघाची किस्मत भी बहादुरों का साथ देती है. 1+4 अशा एकूण 5 धाबा. सुंदर संगीत सकाळच्या सत्रामध्ये छत्रपती शिवरायांची संगीत आहेत. कपाळी केशरी गंधामा शिवछत्रपतींचा छंद, मुखाने एकच नामघोष जगदंब जगदंब. या स्पर्धेमध्ये हाय स्कोर जर तुम्ही पाहिली 78 78 धाबा आणि लो स्कोर जर तुम्ही पाहिला 35 फक्त 35 धाबा आहेत. म्हणजे ही खेळपट्टी फलंदाजाला जेवढी अनुकूल आहे तेवढी गोलंदाजालाही अनुकूल आहे. आणि आतापर्यंत उलटा चेंडू समोर खेळतात, क्षेत्ररक्षक फार दूर आहेत, गॅपमध्ये चाललाय बॉल, परंतु वाडिश लॉंग ऑन रिझन मध्ये जोपर्यंत चेंडू उचलून फेक केली जाईल पंचांचा इशारा 1 शॉट. येस, एक धाव किती इम्पॉर्टंट आहे. 1 धाव 2 धाबा पूर्ण करण्याच्या नादामध्ये कदाचित थोडीशी बॅट लाईन पेक्षा पाठीमागे राहिली आणि हे परफेक्ट पाहिलंय संतोष चौधरी धोनी सर. महेश स्ट्रायकरवरती बॅट्समन तुम्ही पाहतात. महेश ज्याच्या बॅटमधून 1 चौकार 1 षटकार आणि अपेक्षा भरपूर आहे. आता महेश पूर्णपणे सेट झाल्यासारखं वाटतो कारण त्याच्या बॅटमधून 1 चौकार 1 षटकार आलाय. ओव्हर नंबर 3 आपण पाहिली तर मयूर घरत. ओ काय बात आहे, काय सुंदर बॉल आहे. गुडलँड स्पॉटला पडला चेंडू, थोडासा टेक ऑफ केला, महेशला बीट केलाय, वेगानं बीट झाला. खरं तर चेंडूची गती भरपूर फास्ट होती आणि चेंडू जसा पडला तसा वेगानं निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये मयूर घरतनं ज्या प्रकारे पहिले षटक हाताळलंय, परंतु या ओव्हरमध्ये काय घडलं की पहिल्या बॉलवरती अतिरिक्त 5 धाबा आल्या आणि आतापर्यंत 24 धाबा स्कोरबोर्डवरती लागल्यात गावदेवी बुर्दू संघाच्या. पुन्हा एकदा मयूर घरत. यावेळीचा बॉल बॅटची एज आणि ते विकेट मिळाली आहे. यावेळी कोणतीही चूक नाहीये. महेश पाटील बॅक टू द डगआउट. येणाऱ्या सेकंड सत्रामध्ये आमचे गोलंदाज त्यांना डिफेन्स करू शकतील, परंतु इथं नवीन बॅट्समन मैदानात मध्ये सुधीर पाटील. सुधीर पाटीलकडे एक क्षमता आहे, ताकद आहे, एक मोठा खेळाडू आहे. सतत प्रत्येक स्पर्धेमध्ये नावाची छाप सोडत असतो, गोलंदाजी असो किंवा त्याची फलंदाजी असो. बुर्दू संघ आपण पाहतोय नक्कीच ऍडव्होकेट सुनील दादा पाटील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांच्याकडून शुभेच्छा आहेत.
त्यानंतर आमचे प्रवीण दादा पाटील खरं तर उद्योजक बुर्दुल हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत, ते देखील शुभेच्छा देत आहेत. एक जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये शिवकर विरुद्ध बुर्दुल. वेगवान बॉल पडल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट केलंय. डॉट बॉलची समाप्ती. सध्या तरी धाबा आपण पाहिल्या तर धाबा फटकापती 24 रन्स लागले. सारंग एंटरप्राइजेसचे ओनर्स आदरणीय शरददादा पाटील बुर्दुल यांचं काही क्षणात ज्या स्पर्धेकरता आगमन होईल. शरददादा मनपूर्वक तुमचा राजेश शेठ काथारा, आकाश शेठ काथारा आणि गौरी स्पोर्ट नेवाली कमिटीच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. सुंदर षटक सेकंड स्पेल करत असताना इथे मयूर घरात पडला चेंडू फार उंची घेतोय. बाउन्सर होता, पंचांनी बाईट घोषित केला आणि 1/4 ओव्हर हा इशारा देखील लेग पंच करतायत, कारण एका षटकामध्ये तुम्ही फक्त टेनिस बॉलमध्ये एकच बाउन्सर करू शकता आणि ऑलरेडी पहिल्या बॉलवरती 5 धाबा अतिरिक्त, त्यानंतर आता अजून एक अतिरिक्त धाब, म्हणजे जवळजवळ 6 अतिरिक्त धाबा या ओव्हरमध्ये आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 2 अतिरिक्त धाबा, अशा 8 धाबात त्यानं अतिरिक्त खर्च केलेत या आतापर्यंत स्पेलमध्ये. चेंडू फेकले गेले. तुमचे स्कोर सांगतायत या ठिकाणी 4 बॉल म्हणजे 2 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या षटकामध्ये 3 धाबा, या षटकामध्ये धाबा आल्यात, परंतु धाबा संख्या झाली ती 25. फुलटॉस चेंडू पॉइंटला कोणताच काढू नाही. चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चाललाय. बाउंड्री लाईन वरती चेंडू फील्ड होईल. तोपर्यंत फक्त एकच धाबेचा माणस होता आणि एका धाब्याने संघ पोहोचला. आता 26 धावसंख्येवरती अद्याप 2 षटकांचा खेळ बाकी आहे. काल उल्बेन नोटमध्ये जी स्पर्धा आपण पाहिली रॉयल ट्रॉफी, पहिल्याच मॅचमध्ये टाकीगाव संघ 24 मध्ये 24 केला, परंतु शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये 29 धाबा केल्या आणि खरं तर संयमानं क्रिकेट खेळला आणि तो सामना नंतर चेसिंगमध्येच त्या संघाने जिंकला. खरं तर कौतुक करायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने संयम ठेवला पाहिजे. पाणी रेडी करायचंय. पहिला मॅच 3 षटकांनंतर ऑलरेडी ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये जाईल. पहिला षटक पहिले 3 षटकं, त्यानंतर पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल, हे लक्षात असू द्या. यावेळीचा फटका हवेत, चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर अजय बॉम्बेच्या बॅट मधून हा पहिला षटकार आणि याचबरोबर पहिले 3 षटक समाप्त झाले आहेत. धाबसंख्या धाबा फटकापती 1 गडी बाद 32. क्रिकेट संघ फलंदाजी करतो. संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. बुर्दुल गावचे एक आदरणीय व्यक्तिमत्व माजी सभापती आदरणीय सुरेश शेठ पाटील बुर्दुल, ॲडव्होकेट सुनीलदादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा युवकचे जिल्हा सरचिटणीस, नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर प्रवीण शेठ पाटील, नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर मोतीराम शेठ पाटील माजी सरपंच बुर्दुल आणि चिंतामण शेठ पाटील माजी सरपंच बुर्दुल यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत आणि आभारी व्यक्त करत आहोत. आणि सन्माननीय सारंग एंटरप्राइजेस शरददादा पाटील आपल्या शुभेच्छा इथे आलेल्या आहेत. आपले आम्ही आभार व्यक्त करत आहोत. 3 षटकं समाप्त झाली. मयूर घरचं 2 स्पेल तुम्ही पाहिले. पहिल्या स्पेलमध्ये मयूरनं 3 धाबा दिल्या, त्यानंतर दुसरं षटक आपण पाहिलं 15 धाबा वासुदेव आंग्रेने दिल्या, 18 धाबा झाल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये जबरजबल आपण पाहिलं तर एकूण 14 धाबा आल्या. म्हणजे एकूण आपण पाहिलं तर मयूर घरचं स्पेल 2 षटकं 17 धाबा त्यानं दिल्या, 1 विकेट प्राप्त केली, फार महत्वाची होती. महेश पाटील बाद झाला आणि आता जिम्मेदारी कॅप्टन सुधीर पाटीलच्या खांद्यावरती आली आहे. गोलंदाज अजय भगत ओव्हर नंबर 4, 4थं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू पडल्यानंतर फार वेगानं होतं, व्हाईट यॉर्करचा वापर केलाय. फलंदाज सुधीर पाटील त्या चेंडूकडे आशालभूत नजरेनं पाहत राहिले की चेंडू लाईनपेक्षा बाहेर जाईल, परंतु चेंडूची लेंथ लाईन भरपूर चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज अजय भगत आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट फेकतोय. कोणत्याही गोलंदाजीची सुरुवात जर डॉट किंवा विकेटने झाली की त्याचा कॉन्फिडन्स वाढत असतो आणि आता अजय खरं तर अजय भगत मैदानावरती गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू प्रहार केलाय. सुधीर सारख्या खेळाडूला
असे बॉल दिले तर त्याचा परिणाम एकच, बॉल सीमारेखा बाहेर षटकार. आणि तिसरे पंच थर्ड अंपायर चेक करावं लागेल हाईट फॅक्टर. येस, अंपायर कॉल आहे. चेक करतात तिसरे पंच सत्यवांजी काकडे सर, मॅन फ्रॉम आदई. हाईट फॅक्टर एक्झॅक्टली किती आहे, बॉल किती उंचीला होता, त्याची लँडिंग काय, बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात ह्या बॉलवरती. आणि तो डिसिजन आता घेत असताना तिसरे पंच सत्यवांजी काकडे, मॅन फ्रॉम आदई, गेली कित्येक वर्षाचा अनुभव. फेअर डिलिव्हरी आणि आता षटकाराबरोबर टीमची टोटल 32 वरून आता सरळ जाईल 38 या धावसंख्येवरती. बुर्दुल संघाला धावांची नितांत आवश्यकता. आणि सध्या तरी आपण पाहतोय मैदानावरती बुर्दुल संघाचा कॅप्टन सुधीर पाटील मैदानावरती, त्याच्या बॅटमधनं आलेला पहिला षटकार. पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर पंचांनी वाईट घोषित केलंय. 1 धाबा वाढतायत. टीमची टोटल एकूण धावसंख्या जर तुम्ही पाहिली सध्या 39 वरती. रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजी करणाऱ्या संघ अर्थात गोलंदाजानं. प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू असेल या स्पर्धेमध्ये, त्यामुळे त्याचा वापर नक्कीच केला जाईल. फक्त एकच रिव्ह्यू आहे, त्यामुळे लक्ष असू द्या. डिसिजन चेक करतायत. तर वाईट बॉल आहे. येस, आणि आता रिव्ह्यू समाप्त झाले. लक्ष असू द्या शिवकर संघ, फक्त एकच रिव्ह्यू दिला जातोय टीमसाठी आणि हा वाईट बॉल आहे. टीमची टोटल आपण धावसंख्या पाहिली 39 धावा. गुड अंपायर डिसिजन सुनील तांडे सर, मॅन फ्रॉम बेलवली. गेली कित्येक वर्षाचा अनुभव आणि सातत्यानं आपल्या पंचक्रोशीतल्या सर्व मोठ्या स्पर्धा ते कव्हर करत असतात. संतोष चौधरी सर असतील किंवा सत्यवांजी काकडे आणि आमचे शांडे बालकर. 39 धाबा स्कोरवरती लागल्यात आणि आत्ता मात्र षटक क्रमांक 4 तुम्ही पाहतात. बॉल फेकले गेले तर ओव्हरमध्ये फक्त 2 चेंडू. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार आणि आता वाईट. चांगला बॉल समोर खेळतात ऑफ साईडला लॉंग ऑफ रिजन मध्ये. एक सिंगल घेतली, सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा संख्या 40 धावा. अद्याप आपण पाहिलं तर जबरजबल 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 9 चेंडूमध्ये 15 ते 20 धावा जर आल्या तर एक चांगलं टार्गेट सेट होईल या मैदानावरती. कारण या खेळपट्टीवरती धावा बनताना पाहिल्यात 78 धावेचं हाईस्ट टोटल तुम्ही पाहिलं. लो स्कोर देखील आपण पाहिला 35 धावेचा. त्यामुळे ही खेळपट्टी दोघांसाठी तेवढीच अनुकूल आहे. फक्त स्वतःची जिद्द ठेवावी लागेल, कारण ही खेळपट्टी तुम्हा दोघांना साथ देऊ शकते अशी खेळपट्टी आज या स्पर्धेमध्ये. चांगला बॉल अजय बॉम्बे ऑन साइड मध्ये खेळतायत. लॉंग ऑन रिजनला एक सिंगल मिळाली, आता कमबॅक झालाय. खरं तर पहिला चेंडू डॉट, षटकार वाईट, त्यानंतर सिंगल. धावसंख्या सध्या तरी स्कोरबोर्ड 41 वरती आहे. 8 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. अपेक्षित स्कोर कमीत कमी इथनं अपेक्षा असेल की येणाऱ्या 8 बॉलमध्ये 15 ते 20 धावा एकवट आल्या पाहिजेत, जेणेकरून बुर्दू संघ एक चांगला फायटिंग टोटल मैदानावरती उभारू शकतोय. सुधीर पाटील कॅप्टन स्ट्राईक एंडवरती. फुल टॉस चेंडूला प्रहार केलाय पुन्हा एकदा सुधीर पाटीलनं आणि बॉल सीमारेषा बाहेर येतोय. सुधीर पाटीलच्या बॅट मधून खणखणीत षटकार. की बॅट फेरली अगदी ऑनसाइट मध्ये. फ्लायटेड पॅरल स्ट्रोक आपण पाहिला सुधीर पाटील, ज्याच्या बॅट म्हणून आतापर्यंत दुसरा षटकार आलाय आणि टीमची टोटल 47 धावा. षटक क्रमांक 4 अंतिम बॉल फेकण्यासाठी तर सज्ज झालाय अजय भगत. थोडासा मागला ठरलाय. चौथ्या षटकामध्ये समोर आहे सुधीर पाटील. पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी बीट झाले सुधीर पाटील आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. धावसंख्या गावदेवी बुर्दुल संघाची 1 गडी बाद 47.
मिहिरा स्पोर्ट मोराबे विपक्षय वागेश्वर हरिग्राम शेवटचा तुम्हाला पुकार आहे. अंतिम षटक शेष आहे आणि हे षटक संपण्यापूर्वी जर तुम्ही नाणेफेकीसाठी संपर्क साधला नाही आहे तर आमचे ऑर्गनायझर बघा PSI रोशन काथारा साहेबा इथे आम्हाला सूचित केलेलं आहे सामना 5 षटकांच्या ऐवजी तुमचा सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. नक्कीच रूल्स आहेत त्यामुळे रूल्स प्रत्येकानं फॉलो करा. बघा नक्कीच आम्हाला दादाने देखील एक इशारा दिला की जेव्हा बॉल बाउंड्री लाईनच्या पार जातो मिळत नाही आपण नवीन बॉल घेतो आणि त्यानंतर परत मॅच बॉल जर आला असेल तर त्याचा वापर करा जेणेकरून कोणत्याही खेळाडूचा आणि संघाचं नुकसान होणार नाही. जेव्हाही मॅच बॉल रिटर्न येईल तेव्हा तो रिटर्न आपण लगेच मैदानामध्ये त्याचा वापर करा. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती अंतिम षटक फेकण्यासाठी आलाय संदीप पाटील. फुलटॉस चेंडू लो फुलटॉसचा होता ऑन साईडला फार वेगवान फटका अजय बॉम्बेच्या बॅट मधून आलाय वाईडिश लॉंग ऑनला चौकार. शिवरायांचे संगीत आणि अजय बॉम्बेच्या बॅटमधून आला चौकार आणि चौकाराबरोबर गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल अर्धशतक झालं. स्कोर बढवती 51 धावा 51 रन. खरं तर 5 षटकांची लढत आहे 60-65 टार्गेट सेट करणं फार महत्वाचं होतं. आता फक्त 5 बॉल शिल्लक राहिलेत. अजय बॉम्बे 8 मध्ये 13 7 मध्ये 14 सुधीर पाटील दोन्ही खेळतात मैदानाच्या आतमध्ये. अजयचे आपण पाहिलं तर सलामी वीर आहे. एक षटकार एक चौकार आला त्याच्या बॅटमधून. फुल टॉस यावेळीच प्रहार केलाय आणि क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीयेत. बॉल जसा बाउन्स झाला तसा सीमारेषा बाहेर आलाय या ठिकाणी चौकार. आपण पाहिली तर आता या चौकाराबरोबर 55 धावा. या षटकामध्ये ऑलरेडी 2 चौकार आलेत. अजय बॉम्बे सुरुवातीला बघा शांत होता 0-0-0-0-2 त्यानंतर गेर टाकला षटकार सिंगल चौकार चौकार. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये प्राप्त झाली आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या धावपळकावरती धावा लागल्यात त्या 56 धावा 56 आत्तक 56. शेवटचं षटक शेवटची 3 बॉल. खरं तर आता बुर्दुल संघाला एक मोठं टार्गेट सेट करायचं आहे परंतु त्यांचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आपण पाहिलेत त्याने देखील भरपूर वेळ घेतला परंतु 2 षटकार आले. याचं एकमेव कारण की शिवकर संघाची बॉलिंग अटॅक भरपूर चांगला पाहायला मिळाला. सुरुवातीला भरपूर चांगली गोलंदाजी झाली. कोलबा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय ताकद आहे सुधीर पाटीलकडे आणि एकदा पूर्ण झाली दुसऱ्याचा प्रयत्न करतोय आणि यस सुधीर पाडे बाद झाला. इशारा दिलाय. म्हणजे सुधीर पाटील इथे बाद झालेला आहे. एक शांत खऱ्या अर्थाने बघा स्वभावाचा क्रिकेटर आक्रमक फलंदाज आणि सुधीरची क्रीडा क्षेत्रा पाठोपाठ टेनिस क्रिकेटच्या सोबत एक कुस्ती पैलवान म्हणून सुद्धा खूप मोठं त्यांनी आपलं कमी वयामध्ये आपलं नाव लौकिक केलेलं आहे. त्याचं नाव आहे सुधीर पाटील. न्यू बॅट्समॅन प्रतीक कोपरकर जाते मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती. 57 धावा झाल्यात. शेवटचं षटक आहे. बॅट्समॅन प्रतीक आलाय नॉस्ट्राइक एंडवरती. स्ट्राइक एंडला तुम्ही अजय बॉम्बे पाहतायत. अपेक्षा आहे कॅप्टनची की या 2 बॉलमध्ये एक तरी निदान मोठा फटका यावा जेणेकरून टार्गेट 60+ होईल आणि जेव्हा 60+ धावा स्कोरवरती लागतील तेव्हा एक रोमांचक मॅच प्रेक्षकांना नक्की पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू होता यावेळेस मात्र परफेक्ट बॉल बॅटवरती आला नाही. एक सिंगल आली. सिंगलच्या बरोबर टीमची टोटल सध्या आपण पाहतोय धावपळकावरती स्कोर 58 धावा
शेवटचं षटक आणि शेवटचा अंतिम बॉल आहे. धावसंख्या 58. सुरुवातीला बुर्दुल संघाची शांत सुरुवात होती, परंतु आक्रमक खेळ त्यानंतर आपण पाहिला. खरं तर महेश पाटीलनं एक चौकार एक षटकार मारला. अजय बॉम्बेच्या बॅटमधून एक षटकार 2 चौकार आलेत आणि सुधीरनं 2 षटकार मारले. तिघांनी चांगली कामगिरी केली, परंतु आता शेवटचं षटक आणि शेवटचा अंतिम बॉल. प्रतीक कोपरकर सेकंडपती बॅट्समन. संदीप पाटील यावेळीचा चेंडू अगदी चांगला होता, खोलात टाकण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी एक धाव मिळाली. सिंगलनं धावसंख्या 59 आणि टार्गेट येत असेल या मॅच मध्ये सेकंड 17 मध्ये टीम प्रणय 11 सहारा शिवकर टीमच्या समोर 60 धावेचं टार्गेट. व्हेरी गुड डिसिजन. खरं तर कौतुक केलं पाहिजे आमच्या पंचांचं. तर यानंतरची होणारी लढत जी आहे मिहिरा स्पोर्ट्स मोराबे आणि वागेश्वर हरिग्राम यांच्यामध्ये होईल सेकंड लढत. त्यानंतर तिसरी मॅच आहे गावदेवी आदई विरुद्ध 12-12 किंग गावदेवी कोपरोली आणि चौथी लढत होणार आहे आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली विरुद्ध स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान मोरबे श्री गणेश. खरं तर ह्या 8 संघांना आज इन्व्हाइट करण्यात आले. दमदार क्रीडा स्पर्धा दरवर्षीप्रमाणे मित्र आपण पाहतोय. खरं तर आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली सन्मान्य आमचे राज्यदादा कातारा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा असते. या स्पर्धेला भरपूर मोठं सहकार्य लाभलंय. MLA ट्रॉफी म्हणजेच आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब शशक तुम्ही पाहतायत आणि नक्कीच सन्माननीय भूपेंद्र पाटील साहेब पंचायत समिती सदस्य, त्यानंतर A1 जोडी आमचे सन्माननीय राजेशदादा कातारा ग्रामपंचायत सदस्य नेवाली आणि त्याचबरोबर आकाश शेठ कातारा ग्रामपंचायत सदस्य नेवाई, त्यानंतर 40+ कर्णधार सन्माननीय संतोष शेठ कातारा या सगळ्यांनी भरपूर सहकार्य केले. सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करूया आणि नक्कीच येणारी लढत असेल ती पुन्हा एकदा एक बिग फाईट. त्या सामन्याचा टॉस होईल टॉस बॉक्समध्ये आणि सेकंड सत्र जसं सुरू होईल तसं मायक्रोफोनवरती येत आहेत रॉकस्टार प्रवीण गायकर. बिग समर्थक माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील यांचे सुपुत्र सागरदादा पाटील आपण जर इथे उपस्थित असाल तर सागर यावं आपण व्यासपीठावर. आपले मनपूर्वक स्वागत. यानंतरची लढत आहे मिहिरा स्पोर्ट्स मोराबे विपक्ष वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघ. वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाचे संघटक इथे उपस्थित आहेत. यावं आपण नाणेफेकीसाठी आणि मिहिरा स्पोर्ट्स मोराबे आपणासही आम्ही इथे सूचित करतो की इमिजिएटली आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार पाहतो. स्पर्धा ऑर्गनायझर राजेश शेठ काथारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य
नेवाली, आकाश शेठ काथारा, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली आणि महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे PSI रोशन काथारा नेवाली, त्यानंतर इथे बलिराम काथारा, एकच नाद बैलगाडा शर्यत सुरेश पाटील यांना पाहतो, प्रदीप पाटील, संपूर्ण आमची ही ऑर्गनायझर कमिटी इथे गौरी स्पोर्टचे सर्व सहकारी, खूप मेहनत आहे. या मिहिरा स्पोर्ट मोरावे विपक्ष वागेश्वर हरिग्राम या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक इथे केली जाणार आहे. मोरावे क्रिकेट संघाचे संगणक उपस्थित आहेत. वागेश्वर हरिग्राम, खेल स्टार, ग्रीन सिग्नल, रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे आपण बोलूया. धन्यवाद महागुरु, धन्यवाद योगेश भाई. तो चलेंगे मैच की तरफ. आज के दिन का ये पहला मैच प्रणय 11 सहारा शिवकर, पंडरनाथ कड़व, मोह इनके द्वारा इस टीम को हमेशा पैक की जाती है. कल ही चैंपियन बनी केवल के टूर्नामेंट में और उनके खिलाफ खेल रही है गांव देवी बुरदुल, जिन्होंने जबरदस्त खेल दिखाया था पिसारवे के मैदान के ऊपर. मयूर शेठ मात्रे, मिहिरा स्पोर्ट्स नाइट टूर्नामेंट के दमदार आयोजक, दिसंबर महीने में उनकी भी नाइट टूर्नामेंट नजर आएगी. आपका स्वागत है. और एक तरफ वागेश्वर क्रिकेट क्लब हरिग्राम, आपका भी स्वागत है. सुधीर पाटिल उच्च स्तरीय कुश्तीपट्टू जाने जाते हैं. शुरुआत बेहतरीन और टैप किया इस बॉल को. मिड ऑन की तरफ फील्डर मौजूद है, अच्छी फील्डिंग नजर आती हुई. प्रणय की बात करेंगे. प्रणय मात्रे दोस्तों बाइकरमैन खिलाड़ी है, इस सीजन में अच्छे लय में नजर आते हुए. योगेश पाटिल के द्वारा बढ़िया फील्डिंग नजर आई. वासुदेव अंग्रे और प्रणय मात्रे ये जोड़ी मैदान के अंदर आती हुई. वैसे प्रणय टीम के कप्तान हैं और पहले सलामी बल्लेबाजी की भूमिका निभाते हुए 60 रनों का लक्ष्य, प्रति ओवर 12 रन बनाने पड़ेंगे. 59 ठोकर 60 रनों का लक्ष्य यहां पर खड़ा कर दिया है शिवकर टीम के सामने. टॉस पहले जीता प्रणय, कप्तान प्रणय 11 सहारा शिवकर के कप्तान ने, और उन्होंने निर्णय लिया है पहले फील्डिंग करने का. और पहले फील्डिंग करते हुए उन्होंने रोका 59 के भीतर और 60 का लक्ष्य. ओ प्लेड ऑन हो चुके हैं. लसित मलिंग एंगल इस गेंदबाज का, बहुत बड़ा झटका, बिग विकेट. प्रणय बैक टू द पवेलियन. संगीत आपने सुना दोस्तों. अष्टविनायक ढाबा मालक के ओनर है और इस टूर्नामेंट के हमारे राजेश शेठ कातर इनके सहयोगी आयोजक है. और उनके ही बगल में आप देख सकते हैं दोस्तों, जो स्क्रीन के ऊपर आप नजर आते हुए, उनके ही कुक, स्पेशलिस्ट कुक आजाद भाई, आपका भी स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से. इथे व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. कृष्णा ठाकूर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. गौरी स्पोर्टच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. देखिए अगर यहाँ पर प्रणय, ये आपको नियमों के तहत आउट दिया जाएगा, ये इंटरनेशनल नियमों के तहत. यदि कोई बैट्समैन आउट, बैट्समैन को सेट रहना बहुत जरूरी होता है. तो चलिए लास्ट सूचना होगी. नहीं, ये एक वॉर्न है, लेकिन ये नियम अभी तक लागू नहीं है. आगे आगे के साथ ये ऐसा नहीं होना चाहिए. अंदर नहीं गया था, बाहर था वो. बाहर होता तो देख लेता, अपने अंदर होता तो देख लेते, जाते तो नहीं गए. चलिए एक वार्न है सभी टीमों को ये, कि आइंदा से ये गलती ना करें. जब कोई बैट्समैन अगर आउट होता है तुरंत बैट्समैन सेट रहिए. अगर पैवेलियन की तरफ लौटता है तो न्यू बैटर नहीं आता तो फिर आपको ये आउट करार दिया जाएगा. ये बात आप ध्यान में रखिए. उत्तम आप रिलैक्स हो जाइए डगआउट की तरफ. कल चैंपियन का खिताब इस टीम के नाम पर धुंधरे के मैदान के ऊपर TCC ट्रॉफी में चैंपियन पंडरनाथ कड़व की ये टीम काफी जबरदस्त है, लेकिन सुधीर की ये जबरदस्त. तो इस बार तेज गेंद डाली थी, रफ्तार के साथ गिरफ्तार किया बल्लेबाज संदीप पाटिल को. कोई रन नहीं है. डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन नजर आता हुआ. 4 गेंदें समाप्त हो चुके इस पावर प्ले की, और 4 गेंदों के ऊपर मात्र कोई रन अभी तक नहीं आ चुका है. यानी कि एक विकेट विकेट मैदान से बाहर लौट चुका है. व्हाट अ ग्रेट बॉलिंग बाय द कैप्टन सुधीर पाटिल. एक कैप्टन ने दूसरे कैप्टन का शिकार किया है. और टप्पा पीछे था. इस बार भी डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. कल ठीक इसी तरह आदेश मस्कर वाकड़ी टीम के कप्तान, जिन्होंने 5 गेंदें डॉट पे की थी और अंतिम गेंद के ऊपर उनके सिंगल मिला था. शॉट ऑफ गुड लेंथ ये गेंद थी. कितनी खूबसूरत अंदाज से इस गेंद को जरूर उन्होंने डिलीवर किया. और यकीनन यहां पर आप देख सकते डॉट बॉल की समाप्ति. हालांकि अजय भगत और साथ ही साथ
मयूर घरत जैसे ताकतवर बल्लेबाज डगआउट में है, लेकिन ये शुरुआत की अपेक्षा नहीं थी कप्तान प्रणय और साथी बल्लेबाजों की ओर से। तो बढ़िया बॉलिंग, एक बार जोरदार तालियां बजाकर स्वागत करें दोस्तों। आमदार ट्रॉफी यानी कि आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली राजेश शेठ कातरा इनके जन्मदिन के शुभ अवसर पर आमदार ट्रॉफी में पहला मेडल फेंकने वाला ओवर गेंदबाज बना है सुधीर। वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाच्या दरम्यान सुधीर पाटीलचं कौतुक करावे लागेल। निर्धाव षटक त्यांनी हाताळलं। चला आकाश शेठ विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली यांच्या शुभास्थिती नाणेफेक केली जात आहे। मिहिरा स्पोर्ट्स मोराबे विपक्ष वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाच्या दरम्यान। बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो। नाणेफेकीचा कौल वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाच्या बाजूने। संघनायक नाणेफेक जिंकलेली आहे, फक्त आता निर्णय आपला। प्रताप आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू। चला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाचे संघनायक राज याने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी मिहिरा स्पोर्ट मोराबे क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे। ओ टू रॉकस्टार प्रवीण गायकर। दीपक काधार यांचं व्यासपीठावर आगमन मनपूर्वक आपलं आमदार प्रशांतदादा ठाकूरच्या इश्कामध्ये स्वागत आहे। तो चलिए बिल्कुल काफी बड़ी फाइट हमें नजर आएगी नेक्स्ट मैच वागेश्वर हरिग्राम विपक्ष मिहिरा स्पोर्ट्स 11 मोराबे के बीच में। और रिवर्स शॉट, बेहतरीन टाइमिंग, वासुदेव आंग्रे के बल्ले से 4 रन। क्या बढ़िया यहां पर चौका बटोरते हुए। पहले ओवर में कोई भी रन नहीं था, लेकिन इस ओवर में बात करेंगे आखिरकार शुरुआत हो चुकी है। 60 रनों का लक्ष्य जो प्रति ओव्हर 12 का था। रस्त्यावरती गाड्या पार करू नका, इकडे येऊ द्या गाड्या आतमध्ये। मोराबे इकडे भरपूर जागा आहे, आतमध्ये येऊ द्या। भूषण पाटिल बॉलिंग मार्फत टीडीपीएल ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग का सबसे उभरता हुआ गेंदबाज। कल्याण डोंबिवली प्रीमियर लीग में भी क्या, डोंबिवली ग्रामीण ने भी क्या जबरदस्त गेंदबाजी इस खिलाड़ी की ओर से देखने को मिली। उभरता हुआ सितारा है, जागृति स्पोर्ट्स की ओर से खेले इस केतन मात्रे के नेतृत्व में, और क्या कमाल का परफॉर्मेंस दिखा। लेकिन वासुदेव आंग्रे भी उतने चालाक बल्लेबाज है। यहां से मोर्चा संभालना पड़ेगा सहारा प्रणय 11 सहारा शिवकर टीम के बल्लेबाजों को, क्योंकि डकआउट की तरफ अभी बहुत बड़े बल्लेबाज उनके खेमे में सुरक्षित है। प्रति ओवर 15 का रिक्वायर्ड रन रेट 24 में चाहिए थी 60। एक बाउंड्री आई, फिर डॉट बॉल, सबमरीन डिलीवरी पड़ने के बाद बिल्कुल नीचे रही। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे 4 रन 3 गेंदों का खेल, यानी कि कुल मिलाकर 7 गेंदों का खेल समाप्त होने के बाद टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर अभी तक बात करेंगे सिर्फ और सिर्फ 4। 56 रनों की अभी भी जरूरत है, और इन 56 रनों का लक्ष्य का पीछा करती हुई कहीं ना कहीं थोड़ी सी दबाव में नजर आती हुई बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा इस वक्त बुर्दुल गावदेवी बुर्दुल की गेंदबाज भूषण की ओर से। वो बड़ा शॉट लॉफ्टेड हिट किया है वासुदेव आंग्रे के बल्ले से, मिड विकेट सीमा रेखा पार। दैट्स अ कड़क 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 हिट। जबरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन यहां पर नजर आता हुआ। सीधा गेंद जाती हुई सीमा रेखा की तरफ 6 रनों के लिए वासुदेव आंग्रे। 4 गेंदें अभी तक इस अकेले बल्लेबाज ने खेली है। दोनों भी उभरते हुए सितारे महागुरु, एक तरफ भूषण अपकमिंग स्टार है, कल्याण डोंबिवली का फ्यूचर है, तो एक तरफ वासुदेव आंग्रे। वाइड ऑफ स्टंप यॉर्कर का प्रयास, जबरदस्त गेंद यहां पर
शरीर से थोड़ा सा दूर रखा। एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं तेज आया और तेज बॉल ऑफ स्टंप यॉर्कर का इस्तेमाल किया। बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन, सतर्कता दिखाई इस वक्त गेंदबाज भूषण पाटिल ने। 10 बने 50 का अभी भी टारगेट चेस करना है। टोटल 60 है लेकिन 50 की दूरी यहां से अभी भी होगी। 19 गेंदे 50 रनों की जरूरत। लक्ष्य वैसे बड़ा नहीं है इस मैदान के अंदर, लेकिन संघर्ष काफी कड़ा है और इस संघर्ष के मुकाबले में बेहतरीन प्रदर्शन दिखाना पड़ेगा दोनों भी टीमों को। रिवर्स शॉट, लाजवाब टाइमिंग, फ्लैटेड पैरालाइज स्ट्रोक, सीमा रेखा पार। वाह भाई वासुदेव वांगरे, वासुदेव वाला रे वासुदेव वाला, क्या बढ़िया बल्लेबाजी नजर आती हुई इस मैदान के अंदर। नितिन डीजे भी शार्प माइंडर है, वो भी तैयार रहेंगे क्योंकि जानते हैं मैदान में वासुदेव वाला रे वासुदेव वाला। रन संख्या है 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 16, 1 विकेट के नुकसान के ऊपर जीतने के लिए 18 गेंदे 46, 46 की जरूरत, 44 की जरूरत। है पावर प्ले के ओवर समाप्त हो चुके हैं। भूषण के इस ओवर में 16 रन ठोके, 6 की 6 गेंदें बल्लेबाज अकेले वासुदेव आंग्रे ने खेली, यानी कि 18 गेंदों में अब जीतने के लिए 44 रनों की जरूरत। देखिए 12वें खिलाड़ी आप तैयार रहिए, जैसे ये तीसरा ओवर समाप्त होगा फिर पानी लेकर आप मैदान के अंदर जाइए। साफ सुथरा ये टूर्नामेंट राजेश शेठ कातारा, आकाश शेठ कातारा, संतोष शेठ कातारा और आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली का ये शानदार आयोजन। आज ओमकार पाटिल आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम के जादुई फिर के गेंदबाज, उनका जन्मदिन है। संदेश थोड़ा सा फोटो आपको आएगा फिर अपलोड कीजिए और ओमकार को जन्मदिन के आप ढेर सारी शुभकामनाएं जरूर देंगे। ओमकार हैप्पी बर्थडे टू यू, जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं आपको। कुछ ही क्षणों में उनका भी आगमन होगा। 16 बने 2 ओवर में, इस गेंद के ऊपर सिंगल आया। 17 बने, अब जीतने के लिए बात करेंगे। आने वाली 17 गेंदें बची है, 43 रनों की जरूरत। वासुदेव आंग्रे का बल्ला आग उगल रहा है। कप्तान सुधीर पाटिल बॉलिंग मार्ग पर आते हुए, जिनके कंधों के ऊपर बहुत सारी जिम्मेदारियां बनती है। सारंग एंटरप्राइजेज के सर्वे सर्वा शरद भाई आपका स्वागत करेंगे। हमारे बालकृष्ण दादा ग्राम पंचायत सदस्य आपका स्वागत करेंगे। मोतीराम शेठ आपका स्वागत करेंगे। हमारे सागर भाई होंगे, साथ ही साथ प्रवीण शेठ पाटिल होंगे, सुनील शेठ होंगे, सभी का स्वागत करेंगे। एक और शानदार हिट, लॉफ्टेड ट्वेडिश लॉन्ग ऑन के ऊपर से वासुदेव वाला रे वासुदेव वाला, दैट्स अ बिग 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 हिट। बाद में 7 में 22 कप्तान सुधीर पाटिल के ऊपर भी ये जबरदस्त अटैक करते हुए बॉलर तैयार। इस बार भी लपेट लिया था, लेकिन लपेट लिया है बाउंड्री लाइन के बाहर वासुदेव आंग्रे के बल्ले से। एक और धमाका 6 रन। बने आमदार चषक गौरी स्पोर्ट्स नेवाली आयोजित राजेश शेठ कातारा इनके जन्मदिन के शुभ अवसर पर 3 लगातार छक्के, पिछले ओवर में 1 छक्का और ये लगातार 2 छक्के। जोरदार तालियां बजाकर स्वागत करें। वाकड़ी गावदेवी चैंपियन प्रेम भोपी ने 3 छक्के धागे थे कल और ये खिलाड़ी बना जिन्होंने लगातार 3 छक्के धागे। वासुदेव आंग्रे, प्रणय 11 सहारा शिवकर टीम के ताबड़तोड़ बल्लेबाज। न जाने कितने टूर्नामेंटों में इस खिलाड़ी ने अपना तैल का हमेशा दबदबा कायम रखा है। 8 गेंदों में 28। इस श्रृंखला में पहले अर्धशतक ठोकने वाले बल्लेबाज कल रियांश अमन ब्रिगेड 11 वल्लभ की ओर से हमने देखा, बंटी खाड़ेकर, और ये खिलाड़ी खेल रहे 28 बनाकर। ओ जड़ में डालने की कोशिश, मिड ऑफ की तरफ कोई नहीं है, लॉन्ग ऑफ नीचे है जरूर। दूसरी की कोशिश, थ्रो थोड़ा सा गलत है। तब तक वहां पर 2 रन पूरे किए और इसी 2 रनों की मदद से रफ्तार के साथ आगे बढ़ रही है टीम प्रणय 11 सहारा शिवकर। 31 बने, पहला ओवर मिडन हमने देखा था, फिर 2 ओवर में काफी सारी मार मिल रही है।
14 गेंदें और 14 गेंदों में आप 29 रनों की जरूरत। कप्तान सुधीर पाटिल ने पिछला ओवर मेडन फेंका था, लेकिन इस ओवर में उनके ऊपर थोड़ा सा दबाव है। 2 लगातार छक्के आए, फिर डबल आए, एक सिंगल आई थी 15 अभी तक इस ओवर में। और ये नीचे, ये भी उड़ाया, घुटना टेक और देखिए सिक्सर को सीमा रेखा पार, वासुदेव के बल्ले से प्रहार। ये एक्शन रिप्ले आप देखिए दोस्तों, क्या जबरदस्त स्ट्रोक था सुधीर। रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 37। ये लीजिए, आप चाहिए जीतने के लिए 23 चाहिए 12 गेंदों में, 10 गेंदों में 36, घुटना टेका, बेहतरीन छक्का हमें देखने को मिला है। एक गेंद बचे, माफ कीजिएगा। क्या बढ़िया बल्लेबाजी नजर आती हुई वासुदेव आंग्रे, इनके बड़े भाई योगेश्वर आंग्रे 12वें खिलाड़ी की भूमिका में। राजेश भाई, तो तू क्या कर रहा था छोटे भाई मैदान के अंदर, तेरे पहले गया। हरिभक्त परायण है वारकरी संप्रदाय के दोनों भी, भाजी खाकर अच्छी यहाँ पर सब्जी खाकर काफी पावर है इनमें, बॉडी भी यहाँ पर रिफ्लेक्स करते हुए। क्या बढ़िया बल्लेबाजी, 10 में 36, तूफानी बल्लेबाजी कप्तान सुधीर के ऊपर। ये प्रहार, ये भी जाएगी सीमा रेखा पार, ऑन साइड में ताबड़तोड़ बल्लेबाजी। पहला ओवर मेडन, कोई रन नहीं था। प्रणय का विकेट जाने के बाद ऐसा लग रहा था कि बुर्दुल टीम मुकाबले में बनी रहेगी, लेकिन वासुदेव का यह जलजला 11 में 42, आखिरी 2 ओवर में 43 ठोके, 12 में चाहिए 17। पानी जाएगा मैदान में। चलते हैं इस आमदार ट्रॉफी में नितिन जी के बाद संगीत सुनने के लिए। वहां पर सुनते हुए हमारे डीजे मास्टर महागुरु, इनकी आवाज। महागुरु शालेय जीवनामध्ये ही कविता तुम्हाला शिकवली गेली आणि आजही ती कविता महागुरूंना पाठ आहे मित्रांनो। याचं कारण हे की जसा बैलगाडा क्षेत्रामध्ये 12 हिंद केसरी बकासूर आपण 63 पाहतो, तसा कॉमेंट्री क्षेत्रातील डबल हिंद केसरी महागुरु म्हणजे GMD गडगे सर यांना आपण पाहतो की मित्रांनो त्यांच्या तालीमध्ये किती समालोचक घडले। अनेक युवा समालोचक आपण पाहतो, त्यांना स्क्रीनवरती पाहतो की त्यांना डबल हिंद केसरी देण्याचं कारण एकच की केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना पुरस्कृत सन्मानित करण्यात आला। क्रिकेटर सुनील गावस्कर सरांच्या शुभ हस्ते देखील त्यांना सन्मान देण्यात आला। असं एकमेव डबल हिंद केसरी 63 समालोचक महागुरु MD गडगे सर यांना आपण पाहिलात। तो खान रोड लाइन्स के ओनर मिस्टर मटालू सेठ, खान रोड लाइन के ओनर मटालू सेठ, आइए आपका स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के द्वारा। पंढरीनाथ कड़ाव प्रणय 11 सहारा टीम के पुरस्कृत आपका स्वागत है। 8 रन से दूर है बल्लेबाज। वासुदेव अगर ये मैच जिताते तो इस टीम के पैकर पंढरीनाथ कड़ाव, इनके ओर से 2000 का इनाम। उन्होंने कहा फोन पे है, फोन पे नहीं मेरे पास पेटीएम है, पेटीएम के द्वारा उसको 2000 का इनाम दिया जाएगा। इथे आमचे ऑर्गनायझर कमिटी प्रतिनिधी नितीन काथार यांचं आगमन, अजित काथार यांचं आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपले स्वागत आहे। सिंगल मिला है, सिंगल के साथ 44 बने, 11 में 42 बनाते हुए ये बल्लेबाज। ओ बल्ले का बाहरी किनारा लगा था, बाल बाल बचे, यहां से मैच पे वापसी करने का प्रयास जरूर कर रही थी। वागेश्वर हरिग्राम टीम की सेना तैयार है, कल का अच्छा परफॉर्मेंस रहा, शायद 3 नंबर की ट्रॉफी घरेलू मैदान के ऊपर उन्हें मिली, केवल के मैदान के ऊपर। ले लीजिए अदात वासरू बालकृष्ण भोपी को देख सकते हैं, काफी फॉर्म में चल रही इस समय इनकी गेंदबाजी। क्या आप देखिए उनकी, ऐसा लग रहा है A1 पवन केने मैदान के अंदर जा रहा है। तो बढ़िया बॉलिंग, सामने से तरफ से घुमाया गेंद को,
मैच नहीं छोड़ना चाहती गावदेवी 11 बुर्दुल टीम। 10-9 में चाहिए 16 और महागुरु हमारे देखिए भिंगरी समालोचक हरिग्राम टीम के तुबानी बल्लेबाज शुभम, आपका भी स्वागत है। 9 गेंदे 16, टर्निंग पॉइंट ओवर यहां पर फेंक रहे गेंदबाज, मैं कहूंगा गेंदबाजी के मार्ग पर आदर्श पाटिल 42 के ऊपर खेल रहे, 8 रनों से अपने अर्धशतक से दूर है। आदर्श अपने टीम के लिए आदर्श प्रस्थापित करते हुए अभी तक जानदार गेंदबाजी। ओ ये भी घुमाया, घुटने के बल पर खेलना चाहते थे वासुदेव आंग्रे, अब पलटवार कर चुकी है टीम गावदेवी 11 बुर्दुल। लगभग देखा जाएगा इस ओवर की गेंदें जो है 3 डॉट आ चुकी है, 1 सिंगल। सोचो दोस्तों कि जहां पर पहला पावर प्ले मिडन ओवर आया था, यानी कि 9 गेंदे डॉट आ चुकी है और इतनी ताबड़तोड़ बल्लेबाजी होने के बावजूद भी आप दबाव बना रखा है। मिस्टर स्ट्रोक लॉन्ग ऑफ के खिलाड़ी, क्या शॉट, क्या छोड़ा है कि मेरे भाई तूने मैच छोड़ा है, कैच पकड़ना चाहिए था। ये टर्निंग पॉइंट ओवर था, ये विकेट था जिस सेट बल्लेबाज का आपने क्या छोड़ा है, और कहीं ना कहीं आप दिक्कतें आपके सामने जरूर पैदा हो सकती है। तो चलिए बिल्कुल 7 गेंदों में जीतने के लिए 14 रनों की बिल्कुल अभी भी महज आवश्यकता है। 7 गेंदे 14 रनों की जरूरत, 46 बने स्कोर कार्ड के ऊपर, 44 के ऊपर नाबाद बल्लेबाजी 15 गेंदों में। ओ घुटने के बल पर ऑन साइड में खेला जरूर है, 1 रन जरूर पूरा, क्या दूसरा लेना चाहेंगे, रन आउट का चांस ये भी गवा दिया है शायद। क्या कर रही है, क्या कर रही है गावदेवी बुर्दुल, इस बार आउट होंगे, लेकिन ये वासुदेव नहीं संदीप होंगे। विकेट जा सकता था, दोनों तरफ मौका था, एक तरफ खाई एक तरफ कुआं, एक बार कैच छोड़ा, रनआउट का मौका मिला वो भी छोड़ दिया। 4 ओवर में रन बने 48 रन, 6 गेंदे 12 की जरूरत। क्या बात है, खेला यह जादू टोना, क्या क्या छूटा है, फिर उसके बाद रनआउट का मौका मिला है। 46 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी, 6 में चाहिए 12 रन। महागुरु ये मैच है, क्या फाइनल से पहले फाइनल का मैच यहां पर नजर आ रहा है 2 टीमों के बीच में, क्या कहेंगे इस मुकाबले के बारे में? बिल्कुल प्रवीण, ये मैच है, हालांकि दोनों टीमें एक दूसरे के खिलाफ काफी बड़ा संघर्ष कर रहे हैं। कभी मुकाबला, शुरू में मुकाबला पूरी तरह से पकड़ बनाई थी आई गावदेवी बुर्दुल क्रिकेट टीम ने। सुधीर पाटिल ने जब पहली ओवर फेंकी थी, बिल्कुल यानी कि पूरी तरह से 1 रन भी खर्च नहीं किया। जी हाँ महागुरु, क्या कहेंगे, आग लगी है मैदान के अंदर, डू नॉट फायर। बिल्कुल बिल्कुल, देयर इज नो स्मोक विदाउट फायर, बिना आग से कभी धुआं नहीं उड़ता। और कल बिन बादल कभी कल बक्सों की खैरात भी काफी हुई थी महागुरु, क्या कहेंगे, वेरी लेस पीपल। बिल्कुल आकाश काथारा ने जो ऐसे इनामों की बरसात की थी, मैंने पहले कहा था कि देयर आर वेरी मेनी पीपल टू सी द मैच देखने वाले बहुत मिलते हैं, बट देयर आर वेरी लेस पीपल दो जो शॉर मनी ऑन क्रिकेट लाइक आकाश शेट काथारा, ग्राम पंचायत मेंबर्स, नेवाली ग्राम पंचायत, अदई ग्राम पंचायत। तो 6 गेंदों में जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। बॉलिंग मार पर अंकुश बॉम्बे, एक मशहूर खिलाड़ी, सबसे अनुभवी, जिन्होंने गावदेवी बुर्दुल टीम के लिए कितने सालों से योगदान दिया है। जब विजय ठाकुर की वो टूर्नामेंट थी, वो स्वर्गीय विष्णु शेठ ठाकुर स्मृति चषक, जहां पर 4 व्हीलर रखी गई तो वाकड़ी और बुर्दुल के बीच में क्या जबरदस्त मैच हमें देखने को मिला था। और अंकुश बॉम्बे वही अभी भी अनुभवी खिलाड़ी, बॉलिंग मार पर जड़ में डालने का प्रयास, थोड़ी सी लेट अपील, डायरेक्ट हिट हुआ है, आउट है या नहीं, निर्णय जाएगा अदालत में। एंड मूवमेंट पर क्या ये रनआउट का मौका बनेगा, बॉडी लैंग्वेज साफ स्पष्ट कर रही है खिलाड़ियों की, लेकिन देखेंगे दूध का दूध और पानी का पानी। तो काफी करीबी मामला है, क्लोज एनकाउंटर है, देखेंगे खिलाड़ी सुरक्षित है या नहीं, पहुंचे या नहीं, दिल की धड़कनें तेज होती हुई नजर आ रही है और निर्णय की प्रतीक्षा करेंगे। फिंगर ऑफ कोर्स, बैट्समैन आउट, बहुत बड़ा झटका।
में आपको दिखाया जा रहा है आपके स्क्रीन के ऊपर, साफ सुथरा डिसीजन है। देखिए बल्ला थोड़ा सा हवा में रहा, लगभग पहुंचने पे करीब थे, टप्पा पीछे गिरा और बल्ला जब तक क्रीज के अंदर, स्लो मोशन में आपको दिखाया जा रहा है दोस्तों। देखिए बल्ला अभी तक हवा में है। ये हिट बहुत पीछे रहे, बेल सुरी और पूरी तरीके से साफ सुथरा क्लियर डिसीजन आपके सामने। क्या यहां से पलटवार कर सकती है? बची हुई 5 गेंदे, अर्धशतक से चूके ये बल्लेबाज, आप 5 गेंदों में चाहिए, पहले के लिए मैदान से बाहर रहे तो अब चाहिए 5 गेंदों में 12। मयूर खरत टीम के ये भी प्रमुख बल्लेबाज है, लेकिन 5 में 12 क्या पलटवार कर पाएगी बुर्दुल टीम या पलटवार करेंगे इस मैदान के अंदर? बल्लेबाज वासुदेव आउट होने के बाद मयूर खरत, फुल टॉस बॉल, टाइमिंग लाजवाब, लॉन्ग ऑन के ऊपर से सीमा रेखा पार 6 रन। जम के रखना कदम, हाँ देखिए किसमें है कितना दम। एक फुल टॉस गेंद ने गलती कर दी है गाउदेवी 11 बुर्दुल टीम ने। 4 गेंदों में चाहिए 6 रनों की जरूरत। जबरदस्त फाइट, कैचे छोड़े, रनआउट के मौके मिले, फिर वार पलटवार इस मैच में हमें देखने को मिला है। ऑन साइड में क्या पे गेंद, नो मैन्स लैंड, वन बाउंस सीमा रेखा पार, 4 रन। अंतिम 3 गेंदें और 2 रनों की जरूरत। क्या दोस्तों, क्या बढ़िया यहां पर क्रिकेट खेला जा रहा था और यकीनन कहीं ना कहीं ये जो पारी है वो धुआंधार नजर आती हुई। दबाव था, दबाव हटा दिया मयूर खरत ने। 2 में 10, 500 का स्ट्राइक रेट इस बल्लेबाज का। और इस बार लाउड अपील, फिंगर ऑफ कोर्स मिडल स्टंप पर पाए गए। आप यहां पर पलटवार फिर से एक बार किया है, बैट्समैन आउट मयूर। 2 गेंदे 2 रन। क्या हो रहा है महागुरु में? नहीं चल रहा है, कभी बाजी बुर्दुल की तरफ तो कभी बाजी शिवकर की तरफ। दो कंपल्सरी चेसिंग, ये इस टूर्नामेंट का नियम है। तो चलिए बिल्कुल, एक ओवर मेडन गया था, सोचिए वो रन इतने मारे, सोचो वो एक ओवर मेडन और तीसरे नंबर चौथे नंबर की गेंदबाज की 4 गेंदें डॉट आई थी। 10 गेंदें डॉट बॉल फेंकने के बावजूद भी ये गलती की है गाउदेवी बुर्दुल। देखिए कल भी हमने देखा था 17 में 17 वीगल टीम ने बचाए थे, 5 में 7 बचाए थे। ये क्रिकेट है। और आई गाउदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली का ये जो मैदान है, ये मैदान काफी जबरदस्त नजर आता हुआ। आज समय के साथ मैचेस स्टार्ट हुए राजेश, और निश्चित तौर पर कोई भी दिक्कतें पैदा नहीं हो रही है। फिर 11 बजे भी मैच चालू हो, 10:30 भी मैच चालू हो, 11:15 भी समय के साथ आपको नजर आएंगे। मैच समाप्त होने के बाद मैच समाप्त होंगे। बढ़िया यहां पर गेंदबाजी, समय जरूर लेंगे क्योंकि लेना भी चाहिए, क्योंकि मैच काफी रोमांचक मोड पर है, क्योंकि इंपॉर्टेंट है दोनों भी टीमों के लिए। बॉलर तैयार होते हुए और डॉट बॉल की समाप्ति, कमाल की वापसी नजर आती हुई अभिजीत पाटिल। सासुरवाड़ी की टीम है हमारे रोशन शेठ पाटिल, रोशन कातारा साहब पीएसआई, उनके सासुरवाड़ी की टीम है, उनकी दिल की धड़कनें भी तेज हो रही है। बुर्दुल गांव के जमाई राजा पीएसआई रोशन कातारा साहब दिल दिमाग के साथ मैच का आनंद लेते हुए, और वो भी अच्छे क्रिकेटर है, ऑलराउंडर है। बिल्कुल कलम्बोली पुलिस स्टेशन के इंचार्ज है पुलिस सब इंस्पेक्टर रोशन कातारा साहब, और एक तरफ प्रणय 11 के पुरस्कार के पंडरनाथ कड़व साहब। एक बॉल 2 रनों की आवश्यकता, बाजियां पलटी है, मैच हाथ में था जब 3 में 2 की जरूरत थी, विकेट गंवाया, डॉट बॉल की समाप्ति, 1 बॉल 2 रनों की जरूरत। बिल्कुल क्या बढ़िया मैच
दो टीमों के बीच में क्या डबल के लिए रोकने के लिए कोई खिलाड़ी होगा? लंबे कद के बल्लेबाज जरूर है। प्रणय 11 सहारा शिवकर विपक्ष आई गावदेवी बुर्दुल के बीच में ये नजर आती हुई हमारे अष्टविनायक धाबा के कुक आजाद भी मैच का आनंद लेता हुआ। आजाद की दिल की धड़कनें भी तेज हो रही है। हमारे लाडले आयोजक राजेश काथारा वो मैदान के सामने से इस मैच का मुआयना कर रहे। क्या बढ़िया यहाँ पर बल्लेबाजी, उतनी शानदार गेंदबाजी। मैच पसंद आई तो दोस्तों जोरदार तालियां। एक बॉल 2 रनों की जरूरत। किसकी होगी जीत, बुर्दुल या शिवकर? बल्ले का बाहरी किनारा लगा है, 1 रन पूरा। दूसरे की कोशिश, थ्रो खराब। बुर्दुल टीम के फील्डिंग की वजह से यह मुकाबला गवाया। आराम के साथ अजय बॉम्बे थ्रो करना चाहिए था। क्यों जल्दबाजी की? रुकते आराम के साथ थ्रो करते तो भी ये विकेट मिल सकती थी। लेकिन आई होप हाई वोल्टेज मैच में जबरदस्त फाइट देखने को मिली और ड्रामे में मुकाबला जीता प्रणय 11 सहारा शिवकर। अभिनंदन एंड हार्ड लक टीम गावदेवी बुर्दुल। आज आपण या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी केली। तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। चला शिवकर संघ लाईनअप करून जा, आपण ते खेळाडू येतीलच, आपण लाईनअप करून जा। आणि या सामन्याचा सामनावीर रन मशीन वासुदेवाला रे वासुदेवाला, वासुदेव वांगरे। थँक्स डॉक्टर प्रवीण, अतिशय खऱ्या अर्थाने अंगावर क्षार उभा करण्यासारखं एक उभं राहणारा सामना आपल्याला बघायला मिळाला। एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल, एका बाजूला प्रणय 11 सहारा शिवकर। आणि या लढतीमध्ये शेवटच्या चेंडूवर खऱ्या अर्थाने विजय संपादित केलं प्रणय 11 सहारा शिवकर। मनपूर्वक अभिनंदन। सुधीर पाटील बुर्दुल क्रिकेट संघाने स्पर्धेत सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार।